हॅलो स्टुडंट्स, पहा आपण आता लास्ट याच्यामध्ये आपण ब्लास्टोसिस्ट बघितलं होतं, फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. आज आपण बघणार आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमधली लास्ट प्रोसेस जी आहे ती आहे गॅस्ट्युलेशन. आता व्हॉट इज गॅस्ट्युलेशन? द प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लास्टोसिस्ट ऑर द ब्लास्टुला, की ज्या प्रोसेसमध्ये कशाचं फॉर्मेशन होतं? गॅस्ट्रुलाचं होतं. पण हे फॉर्मेशन कशापासून होतं? ब्लास्टोसिस्ट or the blastula. This process is called as the gastrulation. Gastrulation means the process in which formation of gastrula from the blastocyst or the blastula. आता यामध्ये या गॅस्ट्रुलेशन स्टेजमध्ये हिअर द रेट ऑफ द डिव्हिजन ऑर द क्लिवेज इज व्हेरी स्लो. म्हणजे याच्यामध्ये डिव्हिजनचा जो रेट असतो हा रेट कसा असतो? विच इज व्हेरी स्लो. याच्यामध्ये जे डिव्हिजन आहे हे डिव्हिजन कसं होतं? स्लो होतं. पण आता यामध्ये हिअर इन द गॅस्ट्रुलेशन प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स टू इम्पॉर्टंट इव्हेंट्स, की ज्याच्यामध्ये महत्त्वाचे दोन इव्हेंट्स केलेले आहेत, की या गॅस्ट्रुलेशन प्रोसेसमध्ये महत्त्वाचे दोन इव्हेंट्स त्या ठिकाणी घडून येतात. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला इव्हेंट आहे डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर. आणि सेकंड आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. आता यामध्ये हिअर इन द गॅस्ट्रुलेशन स्टेज देर आर द टू इम्पॉर्टंट इव्हेंट्स टेक्स प्लेस. फर्स्ट इज द डिफरन्सिएशन ऑफ द ब्लास्टोमियर अँड सेकंड इज द मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. की या डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमियर सेल्समध्ये हिअर इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द 3 जर्मिनल लेयर्स, की याच्यामध्ये एकूण 3 जर्मिनल लेयर्सचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. दॅट इज द एक्टोडर, मेसोडर अँड एंडोडर फ्रॉम द इनर सेल मास ऑर द एम्ब्रियोब्लास्ट ऑफ द ब्लास्टोसील. की या ब्लास्टोसिस्टमध्ये जे एम्ब्रियोब्लास्ट सेल्स आहेत या सेल्सपासून एकूण 3 जर्मिनल लेयर्सचं फॉर्मेशन होतं, ज्याच्यामध्ये एक्टोडर्म आहे, मेसोडर्म आहे आणि एंडोडर्म आहे. आता दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्स, की या मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्समध्ये दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द मुवमेंट्स, की ज्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या मुवमेंट्स त्या ठिकाणी होतात टू रीच द डेफिनाइट प्लेस इन द एम्ब्रियो. की जो काही एम्ब्रियो आहे हा एम्ब्रियो एका विशिष्ट प्लेसमध्ये पोहोचण्यासाठी काही वेगवेगळ्या मुवमेंट्स या ठिकाणी घडून येतात, ज्या कशामध्ये येतात? मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्समध्ये. बघा आता याच्यामध्ये हिअर द गॅस्ट्रुलेशन प्रोसेस इज बिगेन्स ऑन द एम्ब्रियोब्लास्ट ऑर द इनर सेल मास. की याच्यामध्ये गॅस्ट्रुलेशन प्रोसेसची जी सुरुवात आहे हिअर इट बिगिन्स इन द एम्ब्रियोब्लास्ट ऑर द इनर सेल मास. की याच्यामध्ये सुरुवात होते ऑन अबाउट 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर कोणत्या दिवशी? 8व्या दिवशी. कारण की आपण ब्लास्टोसिस्टमध्ये आपण बघितलं की ब्लास्टोसिस्ट जो फुल्ली त्या ठिकाणी डेव्हलप्ड होतो, देन दिस ब्लास्टोसिस्ट विच इज इम्प्लांटेड इन टू द एंडोमेट्रियल वॉल ऑफ द युटेरस ऑन द 7th डे आफ्टर द फर्टिलायझेशन. की फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7th डेला तो त्या ठिकाणी इम्प्लांट होतो आणि याच्यानंतर 8व्या दिवशी या ठिकाणी कशाला सुरुवात होते? गॅस्ट्रुलेशनला सुरुवात होते. आणि ही गॅस्ट्रुलेशनची जी सुरुवात आहे इट बिगेन्स in the embryoblast or the inner cell mass on about 8th day after fertilization. आता याच्यामध्ये या एम्ब्रियोब्लास्टमध्ये हे जे फ्री एंडचे जे सेल्स आहेत हिअर द फ्री एंड ऑफ द इनर मास सेल्स ऑर द एम्ब्रियोब्लास्ट, दीज सेल्स कॉल्ड ॲज द हायपोब्लास्ट. म्हणजे याच्यामध्ये आपण या जे फ्री एंडला जे सेल्स असेल या सेल्सला आपण काय म्हणतो? हायपोब्लास्ट सेल म्हणतो, विच इज कॉल्ड ॲज द हायपोब्लास्ट सेल. आता याच्यामध्ये हिअर दीज सेल्स बिकम्स अ फ्लॅट. तर याच्यामध्ये हे जे हायपोब्लास्ट सेल जे आहेत हिअर दीज हायपोब्लास्ट सेल्स विच बिकम्स अ फ्लॅट अँड देन इट स्टार्ट अ डिवाइड्स ऑर द डिव्हिजन. की या सेलचं पुढे काय होतं? डिव्हिजन होतं. आणि डिव्हिजन झाल्यानंतर हिअर दीज सेल्स विच गोज डाउनवर्ड्स टुवर्ड्स द ब्लास्टोसिल कॅव्हिटी ऑफ द ब्लास्टोसिस. की याच्यामध्ये हे जे काही सेल्स आहेत या सेल्स या ठिकाणी
डिव्हिजन होतं, त्यानंतर विच बिकम्स अ फ्लॅटन अँड दे गोज डाऊन टुवर्ड्स द ब्लास्टोसिल कॅव्हिटी अँड देन इट फॉर्म्स अ लेयर अँड धिस लेयर इज कॉल्ड एज द एंडोडर्म. की त्या लेयरला आपण काय म्हणतो, एंडोडर्म म्हणतो. अँड दिस एंडोडर्म लेयर इट इज द फर्स्ट लेयर विच गेट डिफरन्शिएट. ही सगळ्यात पहिली लेयर या ठिकाणी डिफरन्शिएट होते. आता याच्यामध्ये हिअर द रिमेनिंग सेल्स, आता रिमेनिंग सेल जे आहेत, हिअर दीज रिमेनिंग सेल्स ऑफ द इनर सेल मास विच कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द रॉबर सेल्स. की याच्यामध्ये जे रिमेनिंग सेल्स आहेत, हे रिमेनिंग सेल्स कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, सेल्स ऑफ रॉबर. अँड दीज सेल्स कॉल्ड एज द एपिब्लास्ट सेल्स. की त्या सेल्सला आपण काय म्हणतो, एपिब्लास्ट सेल म्हणतो. आता याच्यामध्ये आपण बघितलं की एंडोडर्म लेअर फॉर्म होते. आता यामध्ये एंडोडर्म लेअर जी आहे, हिअर इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसिल्स अँड इट फॉर्म्स अ सॅक कॉल्ड एज द योक सॅक. की याच्यामध्ये ब्लास्टोसिल्समध्ये ग्रोज होते, पण त्या ठिकाणी जी सॅक असते त्या सॅकला काय म्हणतात, योक सॅक म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा याच इनर मासमधले जे रिमेनिंग सेल्स असतात, these remaining cells of the inner mass cells which comes in contact with the cells of rubber and these are called as the epiblast. किंवा याच एपिब्लास्टला आपण प्रायमरी एक्टोडर्म सुद्धा म्हणतो, which is also called as the primary ectoderm. कारण की here these epiblast cells which forms ectoderm, की जे कशाचं फॉर्मेशन करतात, एक्टोडर्मचं फॉर्मेशन करतात. आता बघा याच्यामध्ये हायपोब्लास्ट सेल्स आणि एपिब्लास्ट सेल्स. सपोज आता हे हायपोब्लास्ट सेल्स आहेत. आता याच्यामध्ये हिअर दिस इज कॉल्ड एज द हायपोब्लास्ट सेल्स अँड दिस इज कॉल्ड एज द एपिब्लास्ट सेल्स. Here both these layer forms a bilaminar embryonic disc. की याच्यामध्ये हे दोन्ही पण सेल्स जे आहेत, लेयर जे आहेत, here both these layers which forms a flat bilaminar embryonic disc. Bilaminar म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये एकूण किती लेयर्स प्रेझेंट आहेत, 2 लेयर्स प्रेझेंट असतात. आणि अशा एम्ब्रियोनिक डिस्कला आपण काय म्हणतो, बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क. म्हणजे बोथ दीज layers which becomes a flat and forms a bilaminar embryonic disc after the formation of the endoderm. आता एंडोडर्मचं फॉर्मेशन झाल्यानंतर आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द एंडोडर्म the second layer is formed which is called as the ectoderm and these ectoderm which is formed by the cells of epiblast. की ही जे सेल्स आहेत, here these cells which differentiate from the cells of the epiblast. की एपिब्लास्ट सेल्स पासून एक्टोडर्म लेअरचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. आता याच्यामध्ये काय होतं की सेल्स ऑफ द एपिब्लास्ट, की एपिब्लास्टमधले जे सेल्स आहेत, या सेल्सचं पुन्हा त्या ठिकाणी डिव्हिजन आणि रिडिव्हिजन होतं. म्हणजे हिअर दीज एपिब्लास्ट सेल्स विच डिवाइड्स अँड रिडिवाइड्स इन सच अ वे दॅट इनक्लोज अ कॅव्हिटी कॉल्ड एज द एम्निओटिक कॅव्हिटी. की त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, एम्निओटिक कॅव्हिटी which is filled up by the amniotic fluid. की जे कशाने filled up केलेले असते, amniotic fluid ने. Here the roof of the amniotic cavity, की याच amniotic cavityच्या रूफला, the roof of the amniotic cavity which is lined by the cells called as the amniogenic cells. की amniogenic cells ने त्या ठिकाणी लाईन केलेले असतात. and here these amniogenic cells which divides and redivides forms amnion. की जे कशाचं फॉर्मेशन करतात, एम्नियॉनचं. and here these amnion is the extra embryonic membrane. की जो एम्नियॉन काय आहे, एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन आहे. आणि या एम्नियॉनचं मेन फंक्शन असतं, here these amnion is an extra embryonic membrane which surrounds and protect the embryo. की जो एम्ब्रियोचं काय करतो, प्रोटेक्शन करतो. as a result of all these changes, की याचाच रिझल्ट म्हणजे हिअर द बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क. आता याच्यामध्ये एकूण 2 लेयर्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. हिअर दीज बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क इज पोझिशन इन बिटवीन द एम्निओटिक कॅव्हिटी अँड द योक सॅक. आता ॲक्च्युअल गॅस्ट्रुलेशन जे आहे, हिअर द ॲक्च्युअल गॅस्ट्रुलेशन विच ऑकर्स ॲट अबाउट 50th डे आफ्टर फर्टिलायझेशन. की याच्यामध्ये ॲक्च्युअल गॅस्ट्रुलेशनची जी काही प्रोसेस आहे, हिअर दीज प्रोसेस विच ऑकर्स ऑफ 15 days आफ्टर द फर्टिलायझेशन. हिअर इन धिस प्रोसेस द बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क, की बायलॅमिनर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये 2 लेअर असतात. हिअर दीज बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क विच ट्रान्सफॉर्म इन टू द
ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क, की ज्याच्यामध्ये बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्कचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे हे कशामध्ये होतं, ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्कमध्ये. हिअर दिस ट्रान्सफॉर्मेशन, आता हे जे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्कचं ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्कमध्ये, हिअर दिस ट्रान्सफॉर्मेशन विच इज ऑकर्स बाय द डिव्हिजन, rearrangement and the migration of the cells of the epiblast, की जे एपिब्लास्ट सेल्स असतात इनर सेल मासमधले आपण बघितलेले आहे की हायपोब्लास्ट सेलचं फॉर्मेशन झाल्यानंतर रिमेनिंग सेल जे असतात विच कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सेल्स ऑफ रॉबर विच इज कॉल्ड ॲज द एपिब्लास्ट, की जे एपिब्लास्ट सेल्स असतात या एपिब्लास्ट सेलचं त्या ठिकाणी पुन्हा डिव्हिजन होतं, रिअरेंजमेंट होते आणि मायग्रेशन होतं. इट बिगेन्स विथ द फॉर्मेशन, पण याची सुद्धा या ठिकाणी सुरुवात होताना इट बिगेन्स विथ द फॉर्मेशन ऑफ द प्रिमेटिव्ह स्ट्रिप अँड द शॅलो ग्रूव्ज ऑन द सरफेस कॉल्ड ॲज द प्रिमेटिव्ह ग्रूव्ज. म्हणजे यामध्ये ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्कचं फॉर्मेशन होण्यापूर्वी हिअर इट बिगेन्स विथ द फॉर्मेशन ऑफ द प्रिमेटिव्ह स्ट्रिप, की सगळ्यात पहिल्यांदा कशाचं फॉर्मेशन होतं, प्रिमेटिव्ह स्ट्रिपचं, अँड द शॅलो ग्रूव्ज ऑन द सरफेस कॉल्ड ॲज द प्रिमेटिव्ह ग्रूव्ज. हिअर फ्रॉम द साईड ऑफ द प्रिमेटिव्ह स्ट्रिप, की याच प्रिमेटिव्ह स्ट्रिपच्या साईडला हिअर द थर्ड लेअर इज फॉर्म विच इज कॉल्ड ॲज अ मिझोडर, की ज्याच्यामध्ये पुन्हा तिसरी लेअर त्या ठिकाणी फॉर्म होते त्याला म्हणतात मिझोडर लेअर म्हणतात. द अँटेरियर एंड ऑफ द प्रिमेटिव्ह ग्रूव, की यामध्ये या प्रिमेटिव्ह ग्रूवचा जो अँटेरियर एंड असतो, हिअर द अँटेरियर एंड ऑफ द प्रिमेटिव्ह ग्रूव विथ योक सॅक ऑफ एन ॲपर्चर दॅट इज अ ओपनिंग विच इज कॉल्ड ॲज द ब्लास्टोपोर्स, की त्याला ब्लास्टोपोर म्हणतात आणि फ्युचरमध्येच त्याच ब्लास्टोपोरला आपण काय म्हणतो, ॲनस म्हणतो विच इज कॉल्ड ॲज द ॲनस. म्हणजे यामध्ये हिअर द अँटेरियर एंड ऑफ द प्रिमेटिव्ह ग्रूव विच कम्युनिकेट्स विथ द योक सॅक, योक सॅक म्हणजे कशात आहे, एंडोडर्ममधलं आहे, की या योक सॅक सोबत कम्युनिकेट होतो विथ अँड ॲपर्चर अँड धिस ॲपर्चर इज कॉल्ड ॲज द ब्लास्टोपोर, की त्या ॲपर्चरला आपण काय म्हणतो, ब्लास्टोपोर म्हणतो. अँड हिअर इन द फ्युचर दिस ब्लास्टोपोर इज कॉल्ड ॲज द ॲनस, की त्याच ब्लास्टोपोरला ॲनस म्हणतात. नाव द एम्ब्रियोनल डिस्क विच गेट डिफरन्शिएटेड इंटू द 3 लेयर्स, की अशा प्रकारे या एम्ब्रियोनल डिस्कचं डिफरन्शिएशन एकूण 3 लेअरमध्ये झालेलं आहे, ज्यामध्ये पहिली लेअर आहे एक्टोडर्म, मिडल लेअर इज द मिझोडर्म अँड थर्ड लेअर इज द एंडोडर्म्स. आफ्टर द गॅस्ट्रुलेशन नेक्स्ट प्रोसेस इज द ऑर्गॅनोजेनेसिस, की ज्या प्रोसेसमध्ये या 3 जर्मिनल लेयर्सपासून वेगवेगळे ऑर्गन्स त्या ठिकाणी फॉर्म्स होतात. आफ्टर द गॅस्ट्रुलेशन प्रोसेस द नेक्स्ट प्रोसेस इज द ऑर्गॅनोजेनेसिस. हिअर फ्रॉम these 3 germinal layers which forms different types of the tissues and the organs. This process is called as the histogenesis. Means what is histogenesis? The process in which formation of tissues and the organs from the germinal layers are called as the histogenesis. आता यामध्ये फेट ऑफ जर्मिनल लेयर्समध्ये ज्या 3 लेयर्सचं फॉर्मेशन होतं गॅस्ट्रुलेशनमध्ये, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म्स, की या लेयर्सपासून कोणकोणते ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये फॉर्म्स होतात अँड देन इट फॉर्म्स अ बॉडी, कंप्लीट बॉडी, होल बॉडी. आता सगळ्यात पहिले आहे एक्टोडर्म. हिअर दीज एक्टोडर्म विच गिव्ह राईज टू द एपिडर्मिस ऑफ द स्किन, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड्स, सिबेशियस ग्लँड्स, salivary glands, cornea, lens, retina, nasal epithelium, enamel of teeth, internal and external ear, foregut, hindgut, adrenal medulla, anterior and posterior pituitary gland, pineal gland, and the entire nervous system. Means all these organs which are developed from the ectodermal layers. Next layer is the mesodermal layer. So here these mesodermal layers which forms all types of the muscles, की या mesoderm layer पासून सगळ्या प्रकारच्या मसल्स त्या ठिकाणी तयार होतात, पण त्याला अपवाद कोणते आहेत, एक्सेप्ट द आयरिस मसल्स अँड द सिनेरी मसल्स ऑफ द आय विच ओरिजिनेट फ्रॉम द एक्टोडर्म, की ज्या कशापासून ओरिजिनेट होतात, एक्टोडर्म लेअर पासून. त्यानंतर नेक्स्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यू, डर्मिस ऑफ स्किन, ॲड्रिनल कॉर्टेक्स, then heart, blood vessels, lymphatic vessels, middle ear, dentine of teeth, urinary and reproductive ducts, gonads, kidneys, sclera and choroid layer of the eye. All these organs which are developed from the mesodermal layers.
आणि लास्ट आहे एंडोडर्म लेयर्स. हियर these endoderm layers which develops into the epithelium of midgut, then glands of the stomach and the intestine, tongue, tonsils, lungs, trachea, bronchi, larynx which is also called as a voice box, urinary bladder, vagina, liver, pancreas, thyroid gland, parathyroid gland, thymus gland, eustachian tube of the ear, lining of the middle ear, all these organs which is developed from the endoderm. म्हणजे याची जी ओरिजिन आहे ती कोणती आहे मग एंडोडर्मल आहे. की अशा प्रकारे या 3 जर्मिनल लेयर्स पासून आपल्या बॉडीमधले वेगवेगळे ऑर्गन्स त्या ठिकाणी फॉर्म्स होतात आणि अशा प्रकारे कंप्लीट बॉडी त्या ठिकाणी तयार होते. पहा इथेच आपला गॅस्ट्रुलेशनचा पार्ट जो आहे हा कंप्लीट झालेला आहे आणि याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रेग्नन्सी.